पुण्यातील गणेश काडे हत्याकांडानंतर शहरात वाढत्या गँगवॉरच्या घटनांवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मोहोळ म्हणाले, या घटना अत्यंत चिंताजनक आहेत। मी स्वतः पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। गुन्हेगारी कमी करण्यासाठी जबाबदारीने चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर कारवाई सुद्धा झाली आहे। कोणत्याही गुन्हेगाराला कोणतीही सूट दिली जाणार नाही। गुन्हेगारांना शिक्षाही होणारच, असंही मोहोळ यांनी स्पष्ट केलं। दरम्यान त्यांनी क्रीडा क्षेत्राविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। पुणे शहरात जवळपास 21,000 धावपटूंनी सहभाग घेतला। विकसित भारत सोबत तंदुरुस्त भारत घडवणं गरजेचं आहे। पुण्याने देशाला लाखो खेळाडू दिले असून आपली क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध करता येईल। ऑलिम्पिक असोसिएशनकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सर्व क्रीडाप्रेमी प्रतिनिधी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आज संध्याकाळी 4 नंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल। पुढे ते बोलले, जैन बांधवांसाठी पुन्हा जागा देण्यात आली ही आनंदाचीच बातमी आहे। अशा काही महत्त्वाच्या माहिती त्यांनी प्रसार माध्यमातून दिल्या आहेत। अनेक गुन्हे झालेले आपण पाहिले, परंतु त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले त्यातले गुन्हेगार कोणीही वाचले नाहीत। त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई झाली, अटक झाले, मोकोका सारखे कायदे त्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली। त्यामुळे या शहरातल्या कुठल्याही गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारची सूट दिली जात नाही, त्याला शिक्षाच होते, त्याला कुठल्याही पद्धतीचे एक्सक्यूज नाही, हे मुख्यमंत्री आणि या शहरातल्या पोलिसांनी सांगितलं। नाही, मला असं वाटतं प्रत्येक पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांसाठी तो खूप आनंदाचा विषय आहे की आज ती जागा परत एकदा आली। ती आली म्हणजे ती ट्रस्टिंगने परत गेली, व्यवहार रद्द झाला। तर त्याच्यामुळे ज्या ज्या अपेक्षा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी समाजाने व्यक्त केल्या होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।